ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच बातमी राजकीय। भाजपच्या पक्ष संघटनेमध्ये फेरबदल झाले असून कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाली आहे। चव्हाण यांच्या निवडीनंतर मावळते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना भाऊक पत्र लिहिले। या पत्रात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळातील अनुभव आणि संघटनेसाठी केलेल्या कामाचा आढावा मांडलाय। याशिवाय कार्यकर्त्यांची माफी सुद्धा मागितली आहे। तर बावनकुळेंनी भाजप कार्यकर्त्यांना एक भावनिक अशा स्वरूपाचं पत्र लिहिलेलं आहे। कारण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा झाल्यानंतर माझ्याकडनं जर काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा असं म्हणत भाजप कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या संदर्भातलं भाष्य केलेलं आहे आणि माफी मागितलेली आहे। बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून दिलेलं हे पत्र आहे।